बीड मस्साजोग इथल्या गावकऱ्यांनी थेट आरपारच्या लढाईला इशारा दिलेला आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा याकरता मस्साजोगमध्ये गावकऱ्यांची बैठक झाली। यावेळी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला 25 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिलाय। त्यानंतर अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा निर्णय मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे। दरम्यान आम्हाला तीव्र आंदोलन करायला भाग पाडू नका, उद्रेक झाल्यास याला प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। त्याचबरोबर पीआय महाजन, पीएसआय राजेश पाटील यांना सहआरोपी करा, आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशा मागण्या गावकऱ्यांच्या आहेत। जे फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो कधी पकडणार आहे? त्याच्यावर पहिलेच गुन्हे होते, तो फरार होता कागदोपत्री, तो पोलीस प्रशासनासोबत नाश्ता पाणी जेवण ऑफिसमध्ये बसणे उठणे। तर यातून एक सिद्ध होतंय की खरे आरोपी हे पोसायचं काम ह्या यंत्रणेने केलेलं आहे। हे खऱ्या अर्थानं हे दोषी आहेत। आम्ही खूप वेळेस सांगतोय आणि सिद्ध करून दाखवलंय। पहिल्या दिवसापासूनचा मुद्दा म्हणजे आरोपींना अटक करणे। त्याच्यापैकी कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप 2.5 महिने झाले तरी अटक झालेला नाही। दुसरा मुद्दा होता विशेष सरकारी वकील नियुक्तीच्या संदर्भातला, त्याच्या बाबतीतही कसल्या प्रकारचे आणखीन काहीच झालेलं नाही। तिसरा जे आहे मुद्दा की हे जे आरोपी मेन आरोपी होते ते आरोपींना सहकार्य करणारे बाकीचे जे आहेत त्यांना सहआरोपी करण्यात यावे, हे आमचा मुद्दा होता। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यात जे समजा पोलीस प्रशासनातले जे अधिकारी होते हेच अधिकारी ह्या आरोपींना मिळालेले असल्यामुळे हा एवढं मोठं हे प्रकरण घडले तर त्यांच्यावरती 100% गुन्हा दाखल होऊन त्यांना ह्याच्यात मुख्य आरोपीच करण्यात यावेत। मस्साजोगमध्ये काल महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर मी 20 फेब्रुवारीला माझं मत मांडणार आहे असं सुरेश धस म्हणाले। संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत, त्यांच्यावर बोलण्या इतका मी काही महान नाही, माझी काही लायकी नाही असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं। पण मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांच्या नेतृत्वात जी काही बैठक झाली त्यावर मी 20 फेब्रुवारीला माझं मत मांडेन असं धस म्हणाले। मला वाटतं आज मस्साजोगला त्या ठिकाणी बैठक चालू आहे आणि तुम्ही आता 1 to 1 किंवा एकही प्रश्न मला विचारू नका। या प्रश्नाच्या संदर्भामध्ये परवा दिवशी मी बोलणार आहे 20 तारखेला। आणि मी ह्याच्यावरती पूर्वीच उत्तर दिलं होतं की संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत। इंटरनॅशनल स्पीकरवरती बोलणे इतकी एवढी माझी लायकी नाही। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या साधारण 1 तासामध्ये 9 वाजायच्या दरम्यान देशमुखांच्या घरी जाणार आहेत मस्साजोगला त्यांना भेटायला। त्याविषयीचेही अपडेट आपण घेऊया आत्ता वेगवान स्वरूपातल्या बातम्या। जीबीएस आजाराचे रुग्ण वारंवार सापडू लागल्यानं आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे। जीबीएसचा संसर्ग रोखण्याकरता यात्रा आणि जत्रांवर बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी दिला। जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका 3 वर्षाच्या बालकाला जीबीएसची लागण झाली। या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत 3 रुग्ण आढळून आले। कोल्हापूरच्या राजारामपुरी इथल्या शाहू मिल कॉलनीतील सुरेश दत्तात्रय नलवडे यांचा काल रात्री जीबीएस आजारानं मृत्यू झाला। जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं 3घांचा मृत्यू झालेला आहे। थेट 36 अंशांवर पोहोचलेलं मुंबईचं कमाल तापमान सोमवारी 33 अंशांवर घसरलं। मंगळवार आणि बुधवारीही पारा 33 अंशांवर राहील, त्यामुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळेल। त्यानंतर पुन्हा गुरुवारपासून कमाल तापमान 35 अंशांवर जाईल अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। पुणे आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होत असल्यानं शहरामध्ये उन्हाचा चटका वाढला आहे। कोरेगाव पार्क या ठिकाणी सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानात मोठे चढउतार सुरू आहेत। पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा चटका जाणवतो आहे। या ठिकाणी तापमानाचा पारा 35.7 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। पुढील काही दिवसात हे तापमान 37 ते 39 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे। खरीप हंगामामध्ये परतीच्या पावसानं भात पिकाला चांगलाच फटका दिला। जिल्ह्यातील 28 भात खरेदी विक्री केंद्रांवर आतापर्यंत फक्त 3,65,000 क्विंटलची खरेदी झाली आहे। गेल्या वर्षी ही खरेदी 6,51,000 क्विंटल इतकी होती। यावरून यावर्षी उत्पादनात मोठी घट झाल्याचं समोर येत आहे। तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली, मात्र प्रत्यक्षात विदेशातून तूर डाळ आयात सुरू झाली आहे।
त्याचवेळी कर्नाटकातही तुरीचं उत्पादन वाढलंय. याचा परिणाम राज्यातील बाजारावर झालाय. 2 महिन्यात तुरीचे दर क्विंटल मागे तब्बल 4,000 घसरले. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत पीक विमा, जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव याबाबत चर्चेची शक्यता. येत्या 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, तर 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार मांडणार राज्याचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पातील घोषणांकडे राज्याचं लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. मुंबईतील सगळ्या आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची वरळीत बैठक. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष. मंगेश चिवटेंकडे असणार जबाबदारी. 2 मदत कक्षांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात. ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृह विभागाचा मोठा निर्णय. खासदार सुप्रिया सुळे बीड दौऱ्यावर. संतोष देशमुख कुटुंबीय आणि महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेणार. नितीन गडकरी साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा बातम्या देऊ नका. जयंत पाटलांचा मिश्किल टोला. तर राजकारणाचा फार विचार करू नका, गडकरींचा पाटलांना सल्ला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्यापासून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन. 27 फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्तानं विविध कार्यक्रम करणार. ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड. ज्ञानेश कुमार उद्या पदभार स्वीकारणार. बातमी पुण्यातून आलेली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये डुकरांवर विषप्रयोग केल्याचं समोर आलंय. पालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. कोथरूड परिसरामध्ये सातत्याने डुकरांचा मृत्यू होतोय आणि त्याचं कारण समोर आलंय. या डुकरांवर विषप्रयोग करण्यात आल्याचं समोर आलंय. त्यांच्या शवविच्छेदनातून हे उघड झालेलं आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागानं भरारी पथकं नेमलेली आहेत. ती परिसरात तपासणी करतायत. कोथरूडमध्ये भारतीनगर नाला आणि भीमाले कॉर्नर या परिसरामध्ये 6 फेब्रुवारीपासून मृत डुकरं आढळून येत आहेत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया. वैभव, सातत्यानं डुकरं मृतावस्थेत आढळून येत आहेत. या संदर्भात कारण काय ते समोर आलंय, काय सांगाल? सुवर्ण, गेले 8 दिवस या विषयावरून प्रचंड वादंग निर्माण झालेला होता पुण्यामध्ये. कोथरूड परिसरामध्ये भीमाले कॉर्नरच्या आसपास जवळपास 50 ते 55 डुकरं जी आहेत ती मृत्यू झाली होती 8 दिवसांच्या कालावधीमध्ये. आणि ती नेमकी कशामुळे मृत्यू झाली यामुळे भीती जी आहे ती या परिसरात होती. स्वाईन फ्लूचा पुन्हा प्रसार होतो की काय, त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा घटनास्थळी गेले. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जे आहेत, डॉक्टर जे आहेत, त्यांनी सुद्धा भेट दिली आणि या मृत डुकरांपैकी काही डुकरांचं पोस्टमॉर्टम जे आहे ते करण्यात आलं. या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट 2 दिवसापासून त्याची वाट पाहत होते सगळे. हा रिपोर्ट आल्यानंतर आता त्यात विषाचे काही घटक जे आहेत ते आढळून आलेत. त्यामुळे या डुकरांना विषप्रयोग करून मारला असावं अशी शक्यता जी आहे ती आता आरोग्य विभागाकडून वर्तवली जाते. आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे, त्या परिसरामध्ये 2 ते 3 व्यापारी आहेत ज्यांचं डुकराचा मांस विकायचा व्यवसाय. साधारणपणे त्यांनी एरिया जो आहे तो एरिया वाटून घेतलेला असतो. मात्र त्यांच्यात जेव्हा कधी वादावादी होते एकमेकांच्या परिसरामध्ये ही डुकरं सोडण्यावरून किंवा ती पकडून नेण्यावरून, तेव्हा या अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. या वादातून कदाचित काही घटना घडली असावी अशी शक्यता आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. बातमी 36